राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटेवरी ठेवनिया 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 तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर करकटावरी ठेवनिया 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 तुळशी हार गळा आवडे निरंतर हिची ध्यान आवडे निरंतर हिची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजितो 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 तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर कंठी कौस्तुभमणी विराजितो 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 तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हिच ध्यान आवडे निरंतर हिच ध्यान हिच ध्यान हिच ध्यान हिच ध्यान
तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर निरंतर हिची ध्यान हिची ध्यान हिची ध्यान हिची ध्यान तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर हॅलो हॅलो इकडे दे तू माईक इकडे सुख तुका म्हणे माझी हेची सर्व सुख तुका म्हणे माझी हेची सर्व सुख तुका म्हणे माझी हेची सर्व सुख ह्याची सर्व सुख तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख तुका म्हणे माझी हेची 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 सर्व सुख तुका म्हणे माझे ह्याची 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 सर्व सुख पाहिन श्रीमुख वडिले पाहिन श्रीमुख वडिने पाहिन श्रीमुख वडिने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशी पितांबर 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 पितांबर तुळशी हार गया कासे पितांबर तुळशी हार गया कासे पितांबर तुळशी हार गया कासे पितांबर आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान ह्याची दान आवड निरंतर ह्याची दान आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान ह्याची दान आवड निरंतर ह्याची दान तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी
रखुमाई बार घुमाई 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 हेलो कृष्ण हरे जय राम 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 कृष्ण रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हा भोवता सुकृताची जोडी भोवता सुकृताची जोडी भोवता सुकृताची जोडी भोवता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा बरवा तो हा विठ्ठल म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा
बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे रामकृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय रामकृष्ण जय राम कृष्ण हरे जय रामकृष्ण जय जय राम कृष्ण जय जय रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय रामकृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय रामकृष्ण हरे जय रामकृष्ण हरे जय रामकृष्ण हरे जय तुम्ही पण इकडे या पुरुष मंडळी या इकडे जवळ जवळ या फक्त एक तास राहिला धर्मरक्षावया अवतार घेसी धर्मरक्षावया अवतार घेसी धर्मरक्षावया अवतार घेसी धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना आपुल्या पाळीशी भक्तजना आपुल्या पाळीशी भक्तजना अंबरुषी साठी जन्म सोसियले अंबरुषी साठी जन्मसोसिले अंबरुषी साठी जन्म सोसियले अंबरुषी साठी जन्मसोसिले दुष्ट निर्दारिले किती एक दुष्ट निराळीले धन्य तुझ कृपा सिंधू मानतील कृपा सिंधू म्हणतील धन्य तुझ कृपा सिंधू मनातील कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करे आपुला बोल साच करी आपुला बोल साच करी अंबरुषे साठी जन्म सोसियले अंबरुषी साठी जन्मसोसिले अंबरुषे साठी जन्म सोसियले अंबरुषी साठी जन्मसोसिले दुष्ट निर्दारिले किती एक दुष्ट निर्धारिले किती दुष्ट निर्धारिले किती तुका म्हणे तुझं वर्णे ते पुरा तुका म्हणे तुझं वर्णे ते पुरा होय नारायणे दया सेंदो तुका म्हणे तुझं वर्णे ते पुरा तुका म्हणे तुझं वर्णे ते पुरा होय नारायणे दया सेंदो नारायण दया
धर्म रक्षावया अवतार घे श्री 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 धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेशी धर्म रक्षावया अवतार घेशी धर्म रक्षावया अवतार घेशी धर्म रक्षावया अवतार घेशी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्त जना आपुल्या पाळीशी भक्त जना अंबऋषीसाठी गर्भ शोषियली अंबऋषीसाठी गर्भ शोषिले अंबऋषीसाठी गर्भ शोषिले अंबऋषीसाठी गर्भ शोषिले आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीशी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना अंबऋषीसाठी जन्म सोसियले अंबऋषीसाठी जन्म सोसियले अंबऋषीसाठी जन्म सोसियले अंबऋषीसाठी जन्म सोसियले आपुल्या पाळी दुष्ट निर्दाळीले तिथियेक दुष्ट निर्दाळीले 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 दुष्ट निर्दाळीले दुष्ट
ऋषीसाठी गर्भ शोषिले आंब ऋषीसाठी गर्भ शोषिली आंब ऋषीसाठी गर्भ शोषिले दुष्टाने जाळीले किती एक रक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना अंबरुषेसाठी जन्म सोसियले दुष्ट निर्धारिले कित्येक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपला तो बोल साच करे अंबरुषेसाठी जन्म सोसियले दुष्ट निर्धारिले कित्येक तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबरुषीसाठी जन्म सोसिले दुष्ट निर्दाळिले किती एक विठ्ठला पांडुरंगा करू प्रथमान मन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे पांडुरंगा करू प्रथमान मन दुसरे चरण संताचे दुसरे
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराच नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरिया वार करे संतांच्या वार करे संतांच्या या वार करे मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मस्तक हे पायावरिया वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या थोडा फरियाद देतो व्यासपीठमुळं आवाज बसलाय म्हणलं तर कसं होतंय कुणास ठाऊक. नरसिंहाने सकाळी आवाज मोकळा केला माझा गात्याला. त्याच्यामध्ये या ठिकाणी आमचे ज्योतिराम महाराज आमचे परम मित्र आहेत अगदी बऱ्याच वर्षाचे म्हणा. आणि त्यांनी खरंच उदारता दाखवली. शक्यतो कीर्तनगार दुसऱ्याही साथीला जात म्हणून मी काय पहिल्यांदा बोललो नाही. परंतु नंतर फोनवरनं महाराज या म्हणले तुम्ही आम्हाला सत्कारा आम्ही तुम्हाला सत्कारतो. त्याच्याबरोबर अतिशय खरंच हे आपले तबल जे आहेत खूप मान व्यक्ती आहे मुंबईवरून आलेत. म्हणजे आमचा नरसिंह कुठनं माणसं गोळा करतोय काय माहीत. हे नरसिंह महात्म्य अद्भुत अशा प्रकारचं आहे. हे माझं 4थं वर्ष आहे. पारायण 2022ला इथं चालू झालं. इथं बरं का इथलं सांगतो पुढचं काय मला माहीत नाही. बाकी कुठं काय चाललं आहे काय झालं हे काय मला माहीत नाही बरं का काका. 2022ला हे गातापारण इथं चालू झालं नरसिंह मंदिराच्या समोर या भव्य प्रांगणामध्ये. आणि त्याच्यामध्ये आज 2025 आहे. 22, 23, 24 आणि 25 हे 4थं वर्ष माझं बरं का. बाकी मग मी ऐकतोय 7 दिवस कारण व्यासपीठ चालकाला सगळ्यांची कीर्तन ऐकायला मिळतात आहे का नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे की सगळ्यांचं डोक्यात असते. त्याच्यामुळं जरा व्यासपीठ चालकाला काही वेळा थोडी अडचण पण निर्माण होते नाही असं नाही. या ठिकाणी आवरीत चालू असलेला हा अखंड सोहळा ज्योतिराम महाराजांनी आमच्या हजेरी लावल्यामुळं अतिशय आनंद झाला. कीर्तन कमी होते पण गायन चांगल्या पद्धतीचं असल्यामुळं आणि मला ते आवडत असल्यामुळं आणि आमचे तबल जे आहे ते अतिशय म्हणजे रेडिओ स्टार TV स्टार म्हणजे मोठ्या मोठ्या मैफलीमध्ये बसणारे शास्त्रीय गायन जे आहे जेवढे नामांकित गायक आहेत त्याच्यामध्ये ते तबल्याला असतात. पण एवढा मोठा माणूस कसं काय आला आहे मला पण जरा विशेषच वाटतंय बरं का. या ठिकाणी आमचे आळंदीकर आहेत बुलढाणेकर महाराज त्याच्यानंतर फलटणकर महाराज आणि आमचे चोपदार आपले नेहमीचेच त्यांनी सेवेचा वसात घेतलेला आहे. आमच्या बापू महाराजांच्यामुळं बापूसाहेब वेद पाठकांच्यामुळं काकाची आमची ओळख झाली. खरी तर ही संकल्पना गातापारणाची काकाचीच आहे दिलीप काकांची. दिलीप काका बोलत असताना मी आपलं मनातल्या मनात म्हणलं हे एकटं करणार आहे का गावाला घेऊन करणार आहे म्हणजे कसं आहे काय आहे. बापू म्हणले काय नाही आपल्याला हे करायचं आहे तर करायचं आहे. आणि सत्यसंकल्पाचा दाता नारायण ज्या वेळेला आपण चांगला संकल्प करतो ना त्यावेळेला भगवंत 1001% आपल्या पाठीशी उभा असतो हे कोणीही विसरू नका. भगवान परमात्मा जो आहे ते स्वतःचं काम स्वतःचं नाव स्वतःच वाढवतो. देवाला नावाचीच आवड जास्त आहे. देवाला नावाची आवड आहे आणि देव त्याच्या नावाकरता तो भक्ताला काही अशा पद्धतीने आशीर्वाद देत असतो. देव अवताराला येतो तो केवळ भक्तासाठी येतो. देव अवताराला येण्याचं जे काय या ठिकाणी घटना किंवा इतिहास आहे देव अवताराला येत असताना तो डायरेक्ट येतो असं नाही. एक सामान्य गोष्ट आहे. एक मुख्यमंत्री जर शाळगावात येत असेल तर त्याला नियोजन किती करावं लागतं. मग आता देव जर या भूमीवर अवतरण होणार असेल तर त्याच्या बाजूनं तशा पद्धतीनं नियोजन करावं लागतं. एका बाजूला भक्त असतात आणि एका बाजूला दुष्ट असतात. पण दुष्टांना भक्त कसं म्हणजे दुष्टांना दुष्ट कसं म्हणावं का तर ते एवढे मोठे असतात की देवाला यायला लावतात.
म्हणजे त्याच्या मानानं आपली भक्ती कमीच आहे ना. आमची भक्ती आम्ही जी करतो नाही का, आमची भक्ती अज्ञानपणातली आहे. आमच्या बोलण्यानं देव येत नाही. पण आज मी सांगितलं मेघराजाला, आमचं सगळं उरकल्याशिवाय तुम्ही इकडं बघायचं नाही. आमचं जेवण खाण सगळं होऊ दे नीट. उद्या संध्याकाळी आलास तरी ये, नाही आलास तर कुणाच ठाव तुझं ते गाव बघून घे. पण मी आहे त्यावर तरी येऊन विठाला विठाला विठाला. धर्मरक्षावय अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना. आपण जर वर्णन करायला गेलं की यदा यदा ही धर्मशी आपण नेहमी जायतो. धर्माची वाट मोडे अधर्माची सिगचणे तै आम्हा येणे घडे संसार स्थिती. धर्माची वाट मोडते म्हणजे नेमकं काय होत असते. हा चला, जेवढे जेवढे दुष्ट आहेत, जेवढ्या जेवढ्या दुष्टांना देवाने अवतार घेऊन मारलं, ते भक्त होते का अभक्त होते? त्यांना ज्ञान होतं का नाही होतं? नाही का? रावणाला ज्ञान होतं का नाही? हिरण्यकशिपूला ज्ञान होतं का नाही? नाही का? कंसाला ज्ञान होतं का नाही? कंसाला बी अखंड ध्यास लागून त्याची समाधी लागत होती कंसाची, फक्त भाव वेगळा आहे. रावणाच्या बाबतीत विचार केला तर रावण हा तुम्हाला सगळ्यांनाच त्याची कल्पना आहे. मंदोदरीने विचारलं रावणाला, म्हणले तुम्हाला सर्व प्रकारचं ज्ञान आहे, तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहे. मंदोदरी विचारते तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहे, सीता कोण आहे तुम्हाला माहीत आहे, मग तरी पण तुम्ही चोरून का आणली? नाही का? म्हणले मंदोदरी आहे मला सगळं माहीत आहे. नाही का? पर्णकुटीपाशी जाता मीच पावतो सायुज्यता. सीता राहती राम राहतोची पर्णकुटी आहे का नाही, त्याच्यात जवळ गेलं तरी मला मुक्ती प्राप्त होती, सायुज्य मुक्ती प्राप्त होती. पर्णकुटी समवेत जाता मीच पावतो सायुज्यता. परी सकळ कुळ उद्धरणार्था सीता चोरुनी आणली. सर्व कुळाच्या उद्धाराकरता मी जर हे नाही करावं तर माझ्या कुळाचा उद्धार होणार. रावणानं स्वतःच्या कुळाचा उद्धार व्हावा याच्याकरता त्यांनी काय केलं, सीतेशी वर घेतलं, म्हणजे सीता चोरुनी आणली. मग सीतेचं पूर्ण ज्ञान रावणाला होतं. म्हणून एक लक्षात घ्या की देवाला अवतार घालण्याकरता देवाची भक्ती पण तेवढीच व्हावी आणि देवाला विरोध पण तसाच व्हावा. भक्तीतला एक प्रकार आहे प्रेमयुक्त भक्ती, विरोध भक्ती, नाही का, आणि दांभिक भक्ती आणि आपली अज्ञानी भक्ती. अज्ञानी भक्ताला आपण देव देतो, दांभिक भक्ताला पण देव देतो, लोभी भक्ताला पण देव देतो, काम भक्ताला देव देतो. वाईट तुमची इच्छा वाईट असो किंवा चांगलं असो, देणारा देव आहेच का, तर त्या पद्धतीनं तुम्ही कर्म करता. आम्ही हे चुकतोय, आम्ही हे विसरतोय की जी गोष्ट आम्हाला पाहिजे ती जर आपण देवाला मागत असताना आपण जे कर्म करतोय ती वस्तू मिळण्याशी योग्य असणारं कर्म. नाही का? थोडक्यात आता गाडी घ्यायची आहे, देव मला गाडी घ्यायची आहे, गाडी घ्यायची आहे, मग काय वरनं काय डायरेक्ट काय धनाचा हांडा घरात देईल का देव? नाही. मग तुम्ही काय करता, पैसे साठवता, देवाला गाडी घ्यायची. एक ना एक दिवस सगळं तुम्हीच करताय ना. तुम्ही आम्ही सगळा संकल्प करत असतो आणि एवढा संकल्प पूर्ण करण्याचं काम देवाचं आहे, पण वाट तुमची त्या दिशेने झाली पाहिजे. या ठिकाणी कंसाचा विचार केला तर कंसाला सर्व ठिकाणी भगवान श्रीकृष्ण दिसत होता हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. अन्न पाणी सोडलं तो कंसाला, अन्न पाणी काही घेत नव्हता, कारण बघत तर कृष्ण दिसायचा. थोडक्यात कंसाची विधेय अवस्था झाली म्हणजे तो ईश्वर स्वरूपच झाला ना. हा ना, म्हणून कंसाचा उद्धारच केला भगवान परमात्मा श्रीकृष्णाने. हा ना. आता या अभंगामध्ये धर्मरक्षावया, धर्माचं रक्षण करता तुम्ही येता, धर्माची वाट मोडते म्हणजे नेमकं काय होतं? नाही का? धर्म 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 कशाला म्हणायचं? नाही का? आता ज्ञानेश्वरीचा इतिहास, ज्ञानेश्वरीचा पुरावा आपण घेतला तर धर्म कशाला म्हणायचं? स्वधर्म जोगा बापा तोची नित्य यज्ञ जाणपा म्हणून वर्तता ते पापा संचारू नाही. ज्या कर्मामध्ये पापाचा संचार होत नाही त्याला धर्म म्हणायचं. आणि स्वतःचा धर्म काय आहे? स्वधर्म. अर्जुना स्वधर्म सांडसेल, नाही का? जर स्वधर्म सोडलास तर पापावर पडाव असेल तू पाप. मग अर्जुनाचा धर्म क्षत्रिय वंशात मध्ये युद्ध करणे हा त्याचा धर्म आहे, देवाची आज्ञा पालन करणे हा त्याचा धर्म आहे, आणि वाट्याला आलेलं कर्म करणं हा त्याचा धर्म आहे. मग तुम्ही आम्ही जन्माला आलोय
मग आपण कुठल्याही कुळातल्यातले, कुठल्याही वंशातले असो, कुठल्याही धर्मातले असे, कुठल्याही जातीतला असो, थोडक्यात भूमीवरी जन्माला आलेलो आहे. मग आपल्या परंपरेनं वाट्याला आले जे कर्म आहे ते कर्म प्रामाणिक करणे, नाही का. त्या कर्म नीट व्हावं म्हणून वेगळा अट्टास काय करायचं नाही. आता सगळ्यांची उदाहरणं घेतली तर धन कमवण्यासाठी युद्ध, स्त्री कमवण्याकरता युद्ध, स्वतःचा हक्क गाजवण्याकरता युद्ध, राजगादी मिळवण्याकरता युद्ध. आता ही आपली इच्छा आहे. धर्म म्हणजे काय? ही आपली इच्छा आहे, याला धर्म म्हणत नाहीत. मग कशाला धर्म म्हणतात? राजगादी मिळावी देवाची इच्छा, नाही का. संपत्ती मिळावी देवाची इच्छा, मानपान मिळावा देवाची इच्छा. जे जे काय आहे भगवंताच्या कृपेनं मिळावं आणि शुद्ध मार्गानं माणसं जावं म्हणून आम्हाला काय नियम पत्ते सांगितले तेवढे आम्ही पाळले की आमचा संसार सुखी. आम्हाला धन जर खरंच हवा असेल, नाही का, मोठं व्हायचं असेल तर वाम मार्गानं मोठा होता येत नाही. मग आपलं धन योग्य कारणी लावलं तर, बँकेत टाकलं तर त्याला सुद्धा मर्यादा आहे. 3 महिन्याचं व्याज वेगळं आहे, 6 महिन्याचं व्याज वेगळं आहे, वर्षाचं व्याज वेगळं आहे, नाही का महाराज. मग हे तुम्हाला माहीत आहे. 7 वर्षाचं व्याज वेगळं आहे, 10 वर्षाचं व्याज वेगळं आहे, हे का नाही. पण ते पैसे टाकले म्हणून लक्षात येते का. मग सत्य पुण्य जे पुण्य आहे त्या पुण्याचा साठा या ठिकाणी आपल्याकडून झालं पाहिजे. आपण योग्य मार्ग म्हणजे काय? आपलं धन, आपण महाराज नेहमी सांगतात संसारिकाने जन्माला आल्यानंतर काय करावं? आपलं धन जोडून ठेवावं आणि सत्कारणी लावावं, नाही का. जोडून या धना पुढं काय हो? उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. जोडली आधना उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. महाराज कोड्यात गात्यात. आता ते कोड्याचं कोड मलाच पडणार, बाकीच्याला पडणार नाही. बाकीचं म्हणणार हाय महाराज आपल्याला काय घेणं. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच. उदास विचार म्हणजे काय? उगाच माणसामध्ये का उदास झालाय, नाराज होणं वेगळं आणि उदास होणं वेगळं. कारण उदासीन जो झाला त्याच्या मागं देव लागतो आणि नाराज जो झाला त्याच्या मागं नातेवाईक लागतो. नाराज झालं की आई विचारते, बाप विचारतो, बायको विचारते, मुलं विचारतात का नाराज का नाराज. पण उदास झाला की ह्यातलं कोण सुद्धा विचारत नाही. लक्षात येते का बघा. उदास झाला की त्याला फक्त देवच विचारतो आणि सारखा देव त्याच्या मागे लागतो, आहे का नाही. उदासीनाच्या लागे मागे तुका म्हणे धावे मागे, तुका म्हणे धावे मागे, उदासीनाच्या लागे तुका म्हणे. निर्णय उदासीनाच्या लागे तुका म्हणे धावी मागे. मग उदास झाला की देव विचारतो. म्हणजे ते अवदासीन्य कसं, नाही का. त्याचं उदासीन होणं म्हणजे काय आहे? हा देह देवाला अर्पण करणं. परमार्थ लय अवघड करून नका घेऊ. परमार्थ अवघड नसतो. हा देह अर्पण करायचा, नाही का. घालून या भार राहिलो निश्चिंत निर्वेले संती देह समर्पी जे देवा भार काही तन घ्यावा होईल घ्यावा
उदासीनाचा दुसरा अर्थ आहे एकाग्रता. खरं कुठे सांगा, उदासीन म्हणजे ते देहाचा विसर. देहाचा विसर देवाता ऐसा करी उपकार. देहाचा विसर, देहाचा विसर पडणं. मग कशामध्ये विसर पडणं? भगवंताच्या नामस्मरणामध्ये विसर पडणं म्हणजेच देवाला अर्पण करणं. कारण काय तुम्हाला एक सांगू का, आपण देवाला काहीही देऊ शकत नाही. कारण देह पण देवाने दिला, जन्माला देवानं घातलंय, संसार देवाचाच आहे, घर बांधताना देवानंच मदत केली, शेती घेताना देवानंच मदत केली, उत्पन्न काढताना देवानंच मदत केली, आता पाऊस थांबवायला सुद्धा देवच मदत करणार. काय या सगळ्या गोष्टी देवाच्याच आहेत. मग आपण अंगाव का घ्या? आपण स्वतःच्या अंगाव घेतो म्हणजेच कर्म चुकतो. आणि म्हणून कर्म द्यायची ब्रह्म. आपलं कर्म ब्रह्म झालं पाहिजे. ह्याचा अर्थ काय? देवाचं झालं पाहिजे. माणसं काय म्हणतात, भात झाला आता देवाचं होऊन जाऊया. देवाचं व्हायचं म्हणजे काय व्हायचं आहे? काय देव सांगाल तसं नाही का? जाऊ देवाची या गावा देव देईल. महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये पाळलेलं पत्त मी तुम्हाला सांगतोय. महाराज काय म्हणतात, जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. याच्यावर विश्वास पाहिजे ना आमचा. आमची भूक देव निवारण करतो याच्यावर विश्वास पाहिजे. काय बरोबर कडे हा विश्वास असं जर उत्तरोत्तर वाढत गेला तर मग आपल्याला कळतं की जे जे काय आहे ते सगळं देवामुळंच होत आहे. म्हणून एकाची सत्ता मान्य करणे, देवाचं अस्तित्व मान्य करणे आणि त्याच्या अस्तित्वामध्ये एकरूप राहणे नाही का. ब्रह्मानंदी लागली हो, ब्रह्मानंदी लागली टाळे हो, कोण देहा ते संभाळे. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहा ते संभाळे. नामस्मरणामध्ये आपल्याला या ठिकाणी काय झालं पाहिजे. तसं अर्जुनानं 18 अक्षुणी सैन्यामध्ये गीता ऐकली म्हणजे एवढ्या मोठ्या दंग्यात गीता ऐकली हे पण वैशिष्ट्य आहे ना. मग त्यावेळेला अर्जुनाला गीता ऐकाय मिळालीच कशी हा मोठा प्रश्न आहे. हे तर आता कीर्तन करताना वाचन करताना काय का जरा दंगा झाला तरी राग येतो नाही का. मी पण व्यासपीठ बोलतो हे गप्पस. म्हणजे थोडक्यात काय आहे, आपल्याला विसंगती, आपली देवाची विसंगती. मग आपल्याशी देवाची संगत कशी येईल? मग आपल्याला काय करावं लागलं? एकांतात जावं लागलं नाही का. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खांती जाण गा मनुष्य कार्य मूर्ती ज्ञानाची. तो एकांतावर प्रेम करणारा जो मनुष्य आहे तो ज्ञानी आहे नाही का. जाण मनुष्य कार्य मूर्ती, माणसातली ज्ञानाची मूर्ती ती आहे की जी फक्त देवाशी एकरूप राहते नाही का. जग चले उस घाट कौन ग्राय नाही तर मिळत संत संग फिर फिर गोते खाय. आपल्याला जर संत संग नाही मिळाला तर आपल्याला गोते द्यावं लागेल. म्हणून आपलं जे काय आहे, महाराज म्हणतात की धर्म रक्षावया अवतार घेश. देवा तू अवतार घेतो करण्याकरता तर धर्माच्या रक्षण करता. म्हणून धर्म, आता धर्माची व्याख्या महाराजांनी केली तेवढी सांगतो ना का. निज धर्म हा चोकडा नाम उच्चार घड घड. हे धर्माचं देवाचं नाम म्हणजे धर्म. निज धर्म चोकडा, शुद्ध धर्म. निज म्हणजे शुद्ध आणि चोख. ऐका, शुद्ध आणि चोख. शुद्ध म्हणजे शुद्ध, चोख म्हणजे निष्कलंक नाही का. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता ठिका ज्ञान होय लोकाती भाविका ग्रंथार्थी. या म्हणजे या ठिकाणी हे जे आहे निज धर्म, निज म्हणजे कल्याणकारी आणि चोख म्हणजे शुद्ध असा त्याचा अर्थ. निज धर्म हा चोकडा नाम उच्चार घडघडा. घडोघडा नाम उच्चारलं पाहिजे म्हणजे काय, आठवून उच्चारायचं नाही, आठवून उच्चारायचं नाही का. जे नाम आहे ते देवाने तुम्हाला दिलंय म्हणून तुम्ही आम्ही जिवंत आहे तेवढा सत्य आहे. तुम्ही इच्छा नसली तरी तुम्ही देवाचं नाव घेता कारण तुम्ही देवाची लेकर आहे. एक लक्षात घ्या, तुमचं घरांदाज प्रत्येक गावामध्ये घराण्याची काहीतरी कीर्ती असते नाही का. नाही का काय दादा, हे ईश्वरदादाचा घराणा, हे चेअरमनचा घराणा नाही का, एक सरपंचाचा घराणा, एक पोलीस पाटलाचा घराणा नाही का, हे बाजी नानाचा घराणा. म्हणजे आपलं असतं की नाही, हे पहिलवानाचा घराणा नाही का, हे वारकऱ्याचा घराणा नाही का. म्हणजे परंपरा परंपरा तशा पद्धतीनं या ठिकाणी परंपरेनं आम्हाला काय करायला पाहिजे, आम्हाला भगवंताशी एकरूप राहिलं पाहिजे. म्हणून आपल्याला खरा धर्म कोणता आहे, नाम उच्चार घडघडा अखंड जया तुझे प्रीती. महाराजांनी या ठिकाणी भगवंताची प्राप्ती करून घेतली ती काही एका जन्मात नाही.
आमचं पुण्य करत असताना आम्ही काय केलं पाहिजे? तिळ तिळ पुण्य साचा पडी, हे तो भवता जनमे जोडी, नाम तुझे वाचेसी हातोडी, समागम घडे संतांचा. जे खरंच कीर्तन करतो तो नेहमी आनंद असतो. प्रसिद्धी असो नसो, पत्रिका असो नसो. जोत्रे महाराज आम्ही कीर्तन करतो तेव्हा पत्रिकाच नव्हती, काय नाही, नुसता फोन बी नाही. ते दांडका असायचं, दांडक्या, होय महाराज असं असं आहे, बरोबर येतो की. मी काय गावातलीच गोळा होते. मी बी इथं आल्यावर म्हणलं, मी काकांना म्हणलं, अरे गावातलं टाळकरी माळकरी सगळे आलेलं बरं आहे की, बाहेरचे आहेतच, त्याचा काय वादच नाही, पण गावच्याने या ठिकाणी सेवा करणं म्हणजे त्यांच्या गावचंच देव आहे ना. नरशिवाच्या मनात आलं म्हणून नरशिव इथं आला. नरशिवाची सेवा करणं काम आमचं आहे. आम्ही किती केलं तर नरशिव म्हणणार, तू काय ऐकायला झालंस की थांबणार आहेस मी. म्हणजे जो सतत भक्ती करतो त्याची आवड देवाला आहे, बरोबर का. हा कधीतरी भक्ती करेल त्याची आवड देवाला असेलच कशी, नाही का. हां, म्हणून हे वेदपाठक परिवार रात्रंदिवस दोन्ही पण घराणं, बापूचं काकाचं आणि तुमच्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की जेवणं तुम्ही अगदी मोकळ्या मनानं करताय. सर्वच प्रकारचं सहकार्य गाव करतंय, म्हणजे नरशिव भगवान यांना तुमच्याकडून हे करून घेतंय. कारण का तुम्ही तेवढं पुण्यवंत आहात. जेवण घालायला सुद्धा पुण्य असावं लागतं, पारणात जेवण घालणं पुण्य असावं लागतं, देणगी देण्याला सुद्धा पुण्य असावं लागतं. मुळात तुम्हाला मंडपात येण्याची बुद्धी देणं याच्याकरता नरसिंहाचीच कृपा तुमच्यावर झाली पाहिजे, तर तुम्ही या मंडपात येणार, नाही तर येऊ शकत नाही. लक्षात घ्या. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तिळा तिळानं पुण्य संचय व्हावं लागल. तिळ तिळ पुण्य साचा पडे, हे भवता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांचा. तिळा तिळानं पुण्य संचय करावं लागल. आणि ही एका जन्मात शक्य. माझी 6वी पिढी वारकऱ्याची आहे. कीर्तनगार होणं इतकं नित्यनेम. मला या लोकांचा म्हणजे काकडा ऐकून मला पंढरपूरची आठवण झाली. आमचे भाट महाराज त्यांचे सोंगडे काकडा करते सकाळी, नुसते टाळाव. मला पण फडामुळं सवय लागली. सैगुरू देवकर माऊलीच्या सानिध्यामध्ये पंढरपुरामध्ये महिन्यामध्ये भजन करत असताना सगळं वारकरी आमचं पाठच, जे म्हणजे वारकरी आहेत ते पाठच उठायचे, आंघोळ करायचे, काकडा करायचे. मग त्यांना काय पकवाजा नाही, काय नाही, काय नाही, ते टाळ घ्यायचं ना आपलं म्हणायचं सगळे. त्यांची मला आवड निर्माण झाली. त्यांच्यामध्ये मी पंढरी क्षेत्रात गेलं की मी तिथं मी काकडा करायचो, मला आनंद वाटायचा. आता सुद्धा तसंच तुम्ही काकडा चांगला करताय, चालीबिली खूप सुंदर लावताय. तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. जोत्र्या महाराज म्हणले, हे गाव म्हणले महाराज सांप्रदायिक आहे, इथं लई लोक आहेत, ती सगळं कलाकाराचं सगळं महाराजच आहेत. हाय, एवढ्या मोठ्या पहिलवानाच्या यादीत आपलं नाव आलं, आपल्याला बोललं म्हणजे आपण बी कोणतरी आहेच की काय. हा किती मोठं महाराज असू द्या, आम्हाला कुठंतरी कोपऱ्यात तरी बोलत आहे ना. हा म्हणजे आपलं काहीतरी भाग्य आहे. मुळात परमार्थ आपल्याला करायला मिळतो हे आपलं भाग्य आहे. अन्नदात्याला अन्नदान करायला मिळतं, देणगीदाराला देणगी द्यायला मिळते. आणि या सगळ्यात कशातच नाही. पण देवानं सांगितलं तू देवळात आल्याशिवाय राहू नको, नरशिवाच्या मंडपात आल्याशिवाय राहू नको. त्याची काही सुद्धा मदत नाही, पण तो मंडपात रोज येतो, ही पण त्याची कृपा आहे. आणि लय जर आता नरशिव आहे शेवटी, सगळ्या कर्माचा लेखा जोखा घेऊन पारायण चालू होणार त्याच दिवशी जी गायब होतं ती काला झाल्यावरच माग. हे देणारा बुद्धी देणारा पण देवच आहे, हे पण लक्षात ठेवा. म्हणून भक्तानं काय करावं, आपली भक्ती करत राहावं, आपला मार्ग चालत राहावं. देव आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार. आणि शेवटी काम कुणाचं आहे, देवाचं आहे का नाही. अरे बाबा त्याची आता तुझी लाज तुझं देवा. अरे देवाचं काम करताना लाज देवाला वाटते, आपल्याला वाटायचं काय काम आहे. अरे ज्यानं भक्त व्हायचं, ज्याने परमार्थात पुढारपण करायचं, नाही का. पारायण असो, भजन असो, प्रवचन असो, वाचन असो, कीर्तन असो, काकडा असो, हरिपाठ असो, काही असो, तिथं ज्यानं पुढारपण करायचं त्यानं पहिली लाज सोडायची. असं सगळ्या अनुभवात आम्ही गेलोय. माणसं कुठल्या तोंडानं काय बोलतील सांगता येत. म्हणून निर्लज भोजे नाचे रंगी. निर्लज्ज होऊन भक्ती केली तर ती देवाला आवडल्याशिवाय राहणार. मग त्या भक्तांच्या अशा भाविक भोळ्या भक्तांचं जर हाल व्हायला लागलं, त्यांचा जर छळ व्हायला लागला तर देवाला ते सहन होत नाही.
म्हणून भगवान परमात्मा काय करतो या ठिकाणी स्वतःच अवतीर्ण होण्याकरता भक्ताला बुद्धी देतो आणि भक्तांनी धावा केला तर देव येतो, बोलवला तर देव येतो, नाही बोलवलं तरी आम्ही येतो ह्या भूमीवर जन्माला. बोलवलं तर देव येतो, नाही बोलवलं तर आम्ही येतो. आणि ज्यांना बोलवायची बी गरज नाही स्वतःहून येतात आणि विशेष हातामध्ये कार्य घेऊन येतात. त्याचं नाव संत आहे. विठाला 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 विठाला. म्हणून धर्मरक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना आसपास असणाऱ्याने पुढे या. तसा वेळ अजून भरपूर आहे, 20 मिनिटांवर पुढे या सगळे आणि फुलं वाटायला चालू करा, पुन्हा गडबड नसावी. धर्मरक्षावया अवतार घेशी म्हणून या ठिकाणी अवतार जेवढे जेवढे घेतले त्याच्यामध्ये रुक्मागंधाकारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. रुक्मागंधासाठी एक अवतार घेतलेला आहे. अंबरेशा कारणे द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. द्वादशीचा छंद रुक्मागंधा साईडला वाटतो. रुक्मागंधा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. द्वादशी कारणे द्वादशी कारणे अंबरीषचा छंद तेने परमानंद प्रगटाला. कथा सांगायला वेळ नाही म्हणून या ठिकाणी ज्या 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 वेळेला भगवान परमात्मा अवतीर्ण होतात त्याच्या अगोदर देव धर्मस्थापने करता येतो. संत कशा करता येतात? धर्मस्थापने करता. देव कशा करता येतो? अवताराला धर्मस्थापने करता. फक्त काय होतंय, देव अवताराला येतो आणि संत संसाराला येतात. संसाराला संत येतात म्हणजे कुणातरी मातेच्या पोटी येतात. तुम्ही म्हणा देव अवताराला येतो का मातेच्या पोटी येतो? देव येताना डायरेक्ट येतो, परंतु मातेचा आग्रह असतो, पुन्हा मातेच्या पण उदरी येतो. देवकी उदरीला व्हायला हा या ठिकाणी प्रमाण आहे. भगवान परमात्मा या ठिकाणी वस्वरूपी पृथ्वी ब्रह्म या पाशी जाय नेत्री वाहे तोय सांगत असे. या ठिकाणी देवाला पृथ्वीनं सुद्धा हाक मारावी लागते, देवाला भक्ताने हाक मारावी लागते. आणि मग देवाने भक्ताने साधू संतांनी ऋषीमुनीने भूमातेनं जर हाक मारली तर देवाला यावं लागते. आणि संतांचं कसं आहे, संतांना जगाच्या कल्याणाकरता संतांना वाटतंय ह्या जगाचं कल्याण झालं पाहिजे म्हणून संत येतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविधी परोपकारे, देह कष्टविधी परोपकारी, देह कष्टविधी परोपकारी. आता हे तर आम्हाला कळलं की जगाच्या कल्याणाकरता संत येतात. संत स्वतःहून येतात. येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम. पण येत असताना देव अवताराला येतो म्हणून देवाशी अवतार. आणि भक्त कुठल्या तरी मातेच्या पोटी येतात, पुण्यवंत मातेच्या पोटी येतात म्हणून भक्ताशी संसार. देवाशी अवतार भक्ताशी संसार, दोहेचा विचार एकपणे. दोघांचा विचार एकच असतो, काम एकच असतंय. परंतु देवाच्या लक्षात आलं की संतामुळं कार्य चांगलं होतंय देवापेक्षा, म्हणून देवाने या ठिकाणी अवतार घेतला. आणि विशेष करून फक्त भक्ताच्या भक्ताला सांभाळ करण्यासाठी, भक्ताला संकटातून सोडवण्यासाठी या ठिकाणी नरसिंहाचा अवतार. भक्त प्रल्हाद जो आहे त्याची कथा तुम्हाला माहीत आहे. भक्त प्रल्हादानं काय कुठला ग्रंथ वाचला नाही, काही नाही, फक्त एकच श्रीमद नारायण नारायण नारायण. श्रीमद नारायण 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 नारायण, श्रीमद नारायण 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 नारायण. थोडक्यात प्रल्हाद
भक्त प्रल्हादाच्या जीवनामध्ये फक्त देवाच्या नामस्मरणाशिवाय दुसरं काहीही नाही. आणि असे या भक्त प्रल्हादाचा नामाला विरोध त्याच्या वडिलाचा विरोध आहे. वडील देवाच्या विष्णूच्या नारायणाच्या नावाला विरोध करतो म्हणजे वडिलाला त्याचं ज्ञान नाही असं नाही. हिरण्यकश्यप जो आहे हिरण्यकश्यप सुद्धा महाज्ञानी होता. पण हिरण्यकश्यपाची एवढी सत्ता होती की तो देवाची सत्ता मान्यच करत नव्हता. म्हणून तो म्हणायचा मीच या भूतलावरती देव आहे, दुसरा देव जगामध्ये नाही. पण प्रल्हाद ऐकायचे आणि सतत आपलं नामजप चालू व्हायचं. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, भरपूर वेळा सांगितलं, परंतु न ऐकल्यामुळे हिरण्यकश्यपाला दुर्बुद्धी सुचली आणि भक्ताला छळायला सुरुवात केली. ते सगळे प्रसंग फुलं मिळाले का सगळ्याला? ते सगळे प्रसंग या ठिकाणी तुम्ही रोज ऐकताय. नरसिंह जयंतीचं कीर्तन आपलं पारायण असल्यामुळं रोज एक जण कथा नरशिवाची सांगत आहे. त्यातलं फक्त एकच गोष्ट ऐका, भक्त संकट आली तरी शुद्ध असतो आणि संकट निवारण झालं तरी शुद्ध असतो. दया क्षमा शांती त्या भक्ताकडं असते. हिरण्यकश्यपाला मारल्यानंतर शेवटी भक्त प्रल्हादालाच देवाच्या पुढे जावं लागलं. देवा तुम्ही आता शांत व्हा आणि माझ्या वडिलांना तुम्ही काय करा, मोक्ष द्या. म्हणून दुष्टाला जरी मारलं हिरण्यकश्यपूने तरीसुद्धा त्या दैत्याला हिरण्यकश्यपाला देवाने काय केलं, मोक्ष दिला. आता तसे ओव्या आहेत त्या, तैसेचे गोपिका असे कामे कंसाभय संभ्रमे घातके मनोधर्मे शिशुपालादिका या ओवीचा संदर्भ घेऊन घात करण्या तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्र पात्र परी कैवल्यायसे पवित्र जे वैरिया दिदळे. टायमिंग झाले का सांगा? झालं का टायमिंग? बर बर फुला जाबून घेतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. का म्हणे तुझं वर्णिते पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबरसी साठी जन्म सोसिले दोष्ट निर्धारले किती एक ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानराज माऊली तुकाराम 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 बोला तुकाराम 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 तुकाराम. आहे त्या जागेवर आहे तसंच बसा. सर्वांनी अभंग म्हणा. फुलं सर्वांना मिळाली का? अजून कोण लांबून येणार असेल त्यांनी या. सर्वांनी इकडे या मंदिरा पुढं. सगळ्यांनी मंदिरात गर्दी करू नका. मला सगळ्यात महत्वाची सूचना आहे, नाही गमेलीत गोळा केली जातील, कुणी खाली टाकू नका. म्हणजे फुलं पोचली असली तर ना, आहे ना. आम्हाला कळू दिलं. सर्वांनी पाठीमाग म्हणा. मानव शरीर सिंहवदन हरी माग सांगायचं, माग सांगतो, माग तालबे सगळं बंद. मानव शरीर सिंहवदन हरी मानव शरीर सिंहवदन हरी गुरु गुरु तो करे देवराव गुरु गुरु तो करे देवराव अवतार वेळा वैशाख मासी अवतार वेळा वैशाख मासी चतुर्दश संदेशे अर्धबिंबी चतुर्दशी संदेशे अर्धबिंबी घरीना मंदिरी सभेना बाहेरी मंदिर सभेना बाहेरी उंबरे आवरे मारिएला रावणे मारिएला
शस्त्राने न मरे ऐसावर होता शस्त्राने मरे ऐसावर होता मने नके त्याचा अंत केला नक त्याचा अंत केला वर राखून या वध केला पायी वर राखून यावध केला पायी दासाची नवाई वाढवितो दासाची नवाई वाढवितो राजी बैसविला प्रल्हाद निज भक्त राज्य बैसविला प्रल्हाद निज भक्त केले जगी ख्यात नामा म्हणे केले जग ख्यात नामा म्हणे डोळे मिटा नरसिंहाची मूर्ती किंवा मनोगत काय असेल ते बोला नरसिंहाचं नाव घ्या बोला आणि पुंडलिक म्हटलं की आपलं फुलं वाहिली असं मनातल्या मनात संकल्प करा हॅलो ओम नरसिंहाय नमः जप करूया का जरा ओम नरसिंहाय नमः 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 हॅलो पुंडलिक वरदान विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय नरसिंह महाराज की जय तुका म्हणे तुझा वर्णिती पुराणे 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 होय नारायण दया सिंधू होय नारायण दया सिंधू अंबरुषी साठी जन्म सोसियाले अंबरुषी साठी जन्म सोसियाले साठी गर्व सोशिले दुष्ट निर्दायीने किती एका निर्दाळीने किती अंबरुषी साठी जन्म सोसियाले अंबरुषी साठी जन्म सोसियाले साठी गर्भ सोशिले अंबरुषी साठी गर्भ सोशिले पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव आरती आरती सर्वांनी शांत राहा वेडे वाकोडे महाराज महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारेला अधिकार मी आपुला महाराज महाराज तुम्ही सिद्ध म्हणे जाणे झुळारा का बाया किंगरा महाराज तुम्ही श्री प्रकाशी कैलासी शंकर जगते मानसी जय देव जय नरसिंह राया आरती वाळू महाराज वर्या जय देव सरसरतीच्या जटा जुवा लळती तीक्ष्ण नकाने तो दैत्य विदारिती अर्धांगे कमलजा श्री छाया धरती माधव दासा स्वामी नरहरी शोभती जय देव जय नरहरी राया आरती वाळू महाराज वर्या जय देव झालं का आरती ज्ञान राजा हो आता दोन आरत्या फक्त माऊलीन तुकोबाची आरती ज्ञानराज वल्लतीच्या सेवती साधू संत मनोवेदिला माझा आरती ज्ञानराज लोकली ज्ञान जगी करे नाटकोनी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञाने आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा आ प्रगट वय बोले विश्वा ब्रह्माज दिले राम जनार्दन पाय टाकल दिले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित साधू संत म्हणून वेगळा माझा आरती ज्ञान राजा
आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारले ते सतगोबान भंग रक्षले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा तुकिता तुला नेसी भोमरुकासी आले मनवनी रामेश्वरे मनवनी रामेश्वरे धनी मस्तका ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मुरली सच्चिदानंद मुरली पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा खाली लोटा प्रेमी फिरा सगळे जन भावी वाळन म्हणे नामा विठ्ठल रखमाय ठोबार विठ्ठल रखमाय ठोबार हे तिसोक पडदे मागतो आगळे आनंदाची फळे हे सेवादान जन्मोजन्मांतरे तुझा जंकिला करा विठ्ठला दासदास अभय देवने करावे सादर क्षण तो विसर पडून दे तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवेसे मागणे ते तुझं प्रती आहे शीतळ पाहे हातोडा या संतास निर्वे हे चमज दे तुझे काय न मागुरी तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेव पाय संतांची या संतास निर्वे हे चिमज दे एक तुझे काय न मागुरी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम हो 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 सूचना 2 मिनिटं ऐका